एनएसएस म्हणजे काय आणि एनएसएस करतं काय हे आता आपण एक छोट्या पारोडा दाखवणार आहे. तर चला चालू करू. अरे काय म्हणताय तुम्ही? एनएसएस म्हणजे काय? अरे बाबा, माणसांच्या कला गुणांना वाव द्यायचा असतो. तो थोडा डान्स असला पाहिजे, ड्रामा असला पाहिजे, थोडी गाणी तर असली पाहिजे का नाही? गाणी तर असली पाहिजे ती. पण काय एनएसएस म्हणजे काय? म्हणजे पुस्तकाचं काम आहे का काय? बर सांगतो ना तुला, सगळे टेन्शन नको घेऊ. मी सांगतो ना. अहो तुमचंच काय, तुम्ही आता आला इथे. हे आमचे तुमचे जे सिनियर्स आहेत, सो कॉल्ड सिनियर्स, बर का, तुमचे जे सिनियर्स आहेत ना, त्यांना बी काय वाटते एनएसएस म्हणजे काय, नुसतं कचरा उचलायला लागलेत, झाडून काढायला लागलेत. हे तुम्हाला नाही 1-2 महिन्यानंतर कानावर नक्कीच पडेल बरं का. तर पहिल्यांदा काय करतो, एनएसएस म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. एनएसएस म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम. मराठीमध्ये सांगायचं झालं राष्ट्रीय सेवा योजना. नाहीतर असं नको व्हायला, लग्नाला गेलात खरं तुम्ही, गुलाबजामुन खायला लागलाय आणि नवरदेवाच्या बापाला तुम्ही जाऊन काय म्हणताय, गुलाबजामुन उगच ठेवलं, बालुशाही ठेवली असते तर भारी झालं असतं. असं होऊ नये म्हणून याच्यानंतर जी अख्खी वरात असणार आहे ती तुम्हाला पीपीटी मधनं तुम्हाला दाखवणारच आहे. परंतु एनएसएस मध्ये आल्यावर तुमच्यामध्ये काय स्वभावामध्ये तुमच्या सवय स्वभाव याच्यामध्ये काय बदल होणार आहे ते तुम्हाला मी एका भारुडाच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर सुरुवात करतो भारुड. आधी होता वाघ्या, देवयोगी झाला पाग्या, हो त्याचा येळकोट, हो त्याचा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना, हो त्याचा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना, हो मूळ स्वभाव जाईना, हो त्याचा मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना, हो कोण होता, हो आदल्या जन्मी कोण होता, वाघ्या होता. वाघ्या, वाघ्या म्हणजे कोण कुणाला माहित आहे का? वाघ्या मुरळी माहित आहे? हा, तर थोडक्यात ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगतो. वाघ्या यो आदल्या जन्मी कोण होता, तर वाघ्या होता. ह्याची मूळ स्वभाव काय होता, ह्याची सवय काय होती, तर खंडोबाची गाणी म्हणायची, दिमडी वाजवायचा, पाग वाजवायचा आणि खंडोबाची गाणी म्हणायचा. मग देवयोगी कोण झाला, तो देवयोगी कोण झाला, तर तो झाला पाग्या. आता पाग्या म्हणजे कोण, तर अश्वशाळेतील, थोडक्यात सांगायचं झालं तर तबेल्यातील, घोड्याच्या तबेल्यातील जो राखणदार असतो ना त्याला पाग्या म्हणतात. पाग्या, तर मग त्याचं काम काय होतं, तर घोड्यांना सांभाळणे वगैरे, त्यांच्यावर देखरेख करणे. तर तो बी कुठे भरती झाला, पाग्याच्या कामावर तो कुठे भरती झाला, तर राजाच्या दरबारात. आता राजाच्या दरबारात भरती झालाय म्हणल्यावर त्याचं पेमेंट सॅलरी खूप जास्त असणार आहे. तर मग तो काय करायला लागला, राजा एके दिवशी कशावर गेला, युद्धावर गेला. युद्धावर गेला असता युद्धाच्या अगोदरच घोडे निवांत अशा माना टाकून द्या, कशी निवांत माना टाकून द्या. मग तेवढंच राजा म्हणला, अरे ह्या घोड्यांना काय झालंय, युद्धावर जायच्या अगोदरच ह्या माना कस काय टाकून द्यायला लागल्यात. मग तेवढ्यात एक सेवक आला. सेवक म्हणला, महाराज तुम्ही जो पाग्या ठेवला ना, पाग्या तो काय करतोय, रात्री 2 वाजले की दिमडी घेतोय, टाळ घेतोय, पाग घेतोय आणि वाजवतोय, नुसती खंडोबाची गाणी म्हणतोय. त्याच्याहून काय व्हायला लागले की जे घोडे आहेत ना, घोडे त्यांची झोपच पूर्ण होईना गेले. मग राजा चिडला. राजाने काय केलं, त्याला त्याच्या कामावरून काढून टाकलं. का काढून टाकलं, त्याचा मूळ स्वभाव काय होता, जो पाग्या होता त्याचा मूळ स्वभाव काय होता, वाघ्याचा होता की नाही. त्याला खंडोबाची गाणी म्हणायची सवय होती, दिमडी वाजवायची सवय होती. पण तो कशाला भरती झालता, पाग्यावर भरती झालता ना, म्हणल्यावर त्यांनी पाग्याचं काम नीट करायला पाहिजे होतं. चांगला राहिला असता, पैसे बिशे भेटले असते, सुखात राहिला असता. पण त्यांनी त्याचा मूळ स्वभाव बदलला का, हो मूळ स्वभाव बदलला का, नाही बदलला. तर तुम्हाला तीच सांगायचंय. आता आपण काय तर इंजिनिअरिंग क्षेत्रात आलोय की नाही, टेक कोर ब्रँच आपल्या सगळ्यांच्या असणार आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला सांगताना मी तेच सांगतोय. आता आपण इंजिनिअरिंग मध्ये म्हणल्यावर आता तर काय म्हणतात की नुसतं पॉइंटर म्हणजे नुसते मार्क मिळून होत नाही, तर आपल्याला आपल्या आतमध्ये स्किल्स वाढवावं लागतात. आणि आता सध्याला तुम्ही बघताय, आता सगळीकडे स्किल्सलाच जास्त डिमांड आहे. आणि ह्या ज्या तुम्हाला स्किल्स आहेत ह्या कुठून भेटणार आहेत, काय केल्यावर भेटणार आहेत, थोडक्यात
त्या स्किल्स कुठल्या की बाबा तुम्ही तुमच्या कामामध्ये परफेक्शन, टाइम मॅनेजमेंट जे राहतं ना तुमचं काम वगैरे, टाइम मॅनेजमेंट, एक लिडरशिप, टीम वर्क, हे सगळं तुम्ही कुठून शिकणार आहेत? NSS मधून. काय बदलल्यावर शिकणार आहेत? हा, नाहीतर मग असं होऊ नये. आमचा सिव्हिल इंजिनियर वाला तिकडून यायचा, इलेक्ट्रिकल इंजिनियर वाला तिकडून यायचा, यो बाबा बनवायचा बंगला, इलेक्ट्रिक वाला बसून जायचा पंखा, पंख्याचं बटन दाबलं की बंगलाच लागायचा घुमायला. असं होणे म्हणजे झालं. मग तुम्हाला हे सांगतोय, हे सगळं तुम्हाला कुठून भेटणार आहे? NSS मधून. काय बदलल्यावर भेटणार आहे? मूळ स्वभाव. मग तेच तुम्हाला आता तुम्हाला वाघ्या बनवून नाही चालणार, तर तुम्हाला पाग्या बनावं लागणार आहे. आणि ते कसं? याचा यलकोट राहीना मूळ स्वभाव राहीना, याचा यलकोट राहीना मूळ स्वभाव राहीना, हो मूळ स्वभाव जाईना, आधी होती दासी देवयोगी झाली पठ्ठेराणी, होईच हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, होईच हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी कोण होती? दासी होती, दासी. नंतर काय झाली? देवयोगी कोण झाली? ती पठ्ठेराणी झाली. राणी, महालात राणी झाली का नाही चांगली, पण तिचा मूळ स्वभाव काय होता? दासीचा. तिला सवय काय होती? ह्या गल्लीत घुसती, त्या गल्लीत घुसती, त्या गल्लीत न गेली की ह्या राजमहालात घुसायला लागली. मग तिची ती सवयच गेली नाही. ती राणी झाली खरी, पण तिची दासीची सवयच जाईना. ती घुसायला लागली इकडं इकडं तिकडं. मग लोक काय म्हणल्या, त्यांचे समाज काय म्हणला की ही राणी अशी कशी? ही ह्या गल्लीत चालली, त्या राजमहालात ह्या राजमहालात हिंडायला लागली, ही अशी का करते? म्हणून लोकांनी काय केलं, तर तिला राणीच्या पदावरून तिला नाकारून टाकलं. का नाकारलं? तिचा मूळ स्वभाव काय होता? कशाचा होता? दासीचा होता. तिला राणीपद आलतं ना, मग आयशो आरामात राणीच्या पदावर राहिली असती. पण तिचा जो स्वभाव होता तो गेला नाही. तिच्यामध्ये राणीनं तिनं काय करून घेतले नाहीत, तर बदल करून घेतले नाहीत. सेल्फ डेव्हलपमेंट तिच्यामध्ये झाली नाही, तिच्यामध्ये प्रगती झाली नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली. ही प्रगती आमची कुठे झळकायला लागली? इंस्टाग्रामवर झळकायला लागली. ती बी कशी झळकती? हो, बस 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 बर. तुम्ही असू नका बरं का मंडळी. मी आमची मुलं बी काय कमी नाही, काय वंशाचे दिवे आमचे कमी नाही. हे वंशाचे दिवे कुठे झळकायला लागले? कमेंट सेक्शन मध्ये. कसे झळकायला लागले? वाव वाव, सुंदर, क्युटी पाय, हे इथे झळकायला लागले. थोडक्यात सांगायचा उद्देश काय, तर तुम्हाला आता नुसतं सोशल मीडियामध्येच राहून चालणार नाही. तुम्हाला फिजिकली समाजामध्ये प्रेझेंट असलं पाहिजे. कारण की समाजामध्ये राहून केलेली समाजसेवा हीच खरी समाजसेवा राहते. नाहीतर आता एक नवीन मध्ये ट्रेंड आला होता, काय? जनसेवा हीच ईश्वर सेवा. हॅलो, कोण बोलतोय? भैया साई गायकवाड बोलतोय. कुठून बोलतोय? हे सगळं मग तुम्हाला सांगायचा तोच उद्देश आहे की तुम्हाला आता समाजामध्ये तुम्हाला काय सांगतो, आमचा जो कॅम्प गेला होता, आपला जो NSSचा कॅम्प असतो ना, 7 दिवस कॅम्प जात असतो. आपले जे आसपासचे गाव वगैरे आहेत तिथे आपला कॅम्प जात असतो 7 दिवसाकरता, बरं का. तर तुम्हाला सांगतो, ही आमची पोरं पुरी कधी ना हॉस्टेलवरती 10-11 वाजल्याशिवाय न उठणारी तिथं 5 वाजता उठायला लागले. का उठायला लागली? त्यांनी त्यांचा काय बदलला? मूळ स्वभाव. बर, आमच्या ह्या पुरी सुद्धा आणि पोर सुद्धा कधीही स्वयंपाकघरात न जाणारी तिथे अशा चंद्रासारख्या चपात्या बनवायला लागल्या. कशा? गोल 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 चपात्या बनवायला लागला, बरं का. आणि कधीही घरी नुसतं इकडे गेली की तिला काय खायचंय? पिझ्झा. ह्याला काय खायचंय? वडापाव. काय खायचंय? बर्गर खायचंय. आणि तिथं कॅम्प मध्ये गेल्यावर काय झालं, तर स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण त्याला खावायला लागलं. का? कारण की आपल्या आसपास जे मित्र होते त्यांच्या नादानं का होणार खायला लागले. आपण गावात गेले की काय होतं, आपल्यामध्ये सेल्फ इम्प्रुव्हमेंट होते. आपण कॉन्फिडन्सने बोलायला लागतो. समाजामध्ये काय अडचणी चालू आहेत, काय नाहीत, त्या आपण पाहू शकतो. त्याच्यामधून आपल्यात तो इम्प्रुव्हमेंट होते ना, तीच आपल्याला पुढे जाऊन इंडस्ट्रीमध्ये आपल्याला त्या स्किल्स आपल्या कामी येतात. तर तुम्हाला ते सांगतोय, तर याच्यामधून आपल्याला साध्य काय झालं,
तर हे सगळं तुम्हाला कुठून भेटणार आहे? काय केल्यावर भेटणार आहे? आणि तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्यामध्ये काय बदलावं लागणार आहे? मग त्याच्यासाठी संत तुकाराम महाराज काय म्हणले होते की हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना. हो, मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव जाईना. होय, कल्याण कोठे राहिना, मूळ स्वभाव जाईना. बर, म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला सांगतोय की जरा विचार स्वतःला काय केलंस तू निसर्गासाठी. जरा विचार तू स्वतःला काय केलंस तू निसर्गासाठी. करून कचरा प्लास्टिकचा विनाश करतोय जगापाठी. जरा विचार स्वतःला काय केलंस तू समाजासाठी. करून निस्वार्थीपणा नाश करतो या पृथ्वीचा. तुला संधी आहे, बदल जरा स्वतःला. तुला संधी आहे, बदल स्वतःला. करून जॉईन NSS, मदत कर समाजाला. करून जॉईन NSS, मदत कर समाजाला. आणि हे सगळं कधी शक्य होणार आहे? काय बदल केल्यावर होणार आहे? मग त्याच्यासाठी सांगतोय ह्या तयार कोठे राहिना.